हॅलो. हॅलो सर, सँक्शनवालामधून बोलताय का? हो बोलतोय ना. बोला. हाऊ कॅन आय हेल्प यू? सर ॲक्च्युली मी रिसेंटली एक हायवे टच प्लॉट खरेदी केला आहे. खरेदी करण्यापूर्वी त्याचा झोन चेक केला, टायटल चेक केलं, सर्व लीगल डॉक्युमेंट्स चेक केले ओके. आणि मगच खरेदी केलंय. अरे वा, हे तर उत्तम केलं. अभिनंदन. अहो, अभिनंदन कसलं करताय? पुढे तर ऐका. मी हा. प्लॉट खरेदी केला माझं हॉटेल बांधण्यासाठी. म्हणलं हायवे टच प्लॉट आहे म्हणजे चांगला बिझनेस होईल. त्याच अपेक्षेने पूर्ण हॉटेलचं डिझाईन देखील केलं आणि बिल्डिंग परमिशनलाही फाईल टाकली. अच्छा, हे तर उत्तमच केलं की तुम्ही. अहो, पण बिल्डिंग परमिशनला फाईल टाकल्यावर आता ते लोक बोलतायत की आम्ही तुम्हाला परमिशन नाही देणार. का बरं? का तर माझा प्लॉट हायवेला लागूनच आहे आणि हा. त्याला कंट्रोल लाईन लागेल आणि कंट्रोल लाईन मध्ये माझा पूर्ण प्लॉटच जातोय, तर बांधकाम करायला जागाच उरत नाहीये. अरे अरे, ओके. मग मला सांगा, तुम्ही प्लॉट घेताना, डिझाईन करताना तुम्हाला कोणी सांगितलं नव्हतं का कंट्रोल लाईन आणि बिल्डिंग लाईन बद्दल? नाही ना, माझे करोडो रुपये मी या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्ट केले आणि आता समजते की मला बांधकाम नाही करता येणार. का तर या बिल्डिंग आणि कंट्रोल लाईन मुळे. नक्की काय असतं या बिल्डिंग लाईन आणि कंट्रोल लाईन, सांगाल का तुम्ही? बघितलं, या महाशयांचे करोडो रुपये पाण्यात गेले. का तर त्यांना कंट्रोल लाईन आणि बिल्डिंग लाईन याबद्दल माहितीच नव्हती. तर आता काय असते कंट्रोल लाईन आणि बिल्डिंग लाईन, चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर तुम्हाला दिसत असेल की हायवेच्या सेंटर पासून 37 मीटर अंतरावर एक रेष आहे. या रेषेलाच बिल्डिंग लाईन असं म्हणतात. म्हणजे काय, तर तुम्हाला कोणतीही रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधायची असेल तर ती या रेषेवर किंवा रेषेच्या बाहेरच बांधावी लागते. या रेषेच्या आतमध्ये कोणतंही बांधकाम करण्याची परवानगी दिली जात नाही. आता तुम्हाला 50 मीटरवर एक लाईन दिसत असेल, यालाच कंट्रोल लाईन असं म्हणतात. रेसिडेन्शियलच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही म्हणजे कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल तुम्हाला बांधकाम करायचे असेल तर त्या रेषेच्या बाहेरच तुम्हाला करावे लागते. परंतु यात तुम्हाला एक गंमत सांगू, तुमचा प्लॉट जर सर्व्हिस रोडला लागून असेल तर तुम्हाला कंट्रोल लाईन लागू होत नाही. म्हणजे काय, तर तुमच्या प्लॉटचा अप्रोच रोड हाच सर्व्हिस रोड पकडला जातो आणि कंट्रोल लाईन आणि बिल्डिंग लाईन यापासून तुम्हाला सूट दिली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कंट्रोल लाईन आणि बिल्डिंग लाईन हे फक्त हायवेलाच लागू होतात का, तर नाही. हायवे सोडून इतर क्लासिफाईड रोडना सुद्धा हे लागू होतात. आता क्लासिफाईड रोड म्हणजे काय, तर असे रस्ते ज्यांना राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने एक दर्जा दिलेला असतो. म्हणजे काय, तर एक्सप्रेस हायवे, नॅशनल हायवे, स्टेट हायवे, MDR, ODR आणि VR. आता ह्या रस्त्यांची नावे जशी वेगवेगळी आहेत तशी यांच्या कंट्रोल लाईनची आणि बिल्डिंग लाईनची अंतरे देखील वेगवेगळी आहेत. ही अंतरे तुम्ही ह्या टेबलमध्ये नक्की बघू शकता. तर या टेबलमध्ये तुम्हाला प्रत्येक रस्त्याच्या समोर 4 ऑप्शन दिसतील. जसे की नॅशनल हायवे साठी कंट्रोल लाईन नागरी भागामध्ये 3 ते 6 मीटर आणि अनागरी भागामध्ये 50 मीटर. तसेच बिल्डिंग लाईन साठी नागरी व औद्योगिक भागामध्ये 3 ते 6 मीटर आणि अनागरिक भागामध्ये 37 मीटर. तर नागरी भाग म्हणजे काय, तर गावठणातील आणि दाट वस्तीचा भाग. तसंच अनागरी म्हणजे काय, तर गावठणा बाहेरील आणि विरळ वस्तीचा भाग. आता तुमची जागा जर नागरी भागात असेल आणि हायवेच्या बाजूला असेल तर त्याला वेगळे नियम लागतात आणि जर अनागरी भागात असेल तर त्याला वेगळे नियम लागतात. तर ही होती कंट्रोल लाईन आणि बिल्डिंग लाईनची संपूर्ण माहिती. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. ओ हॅलो, ओ इकडे परत कुठे चाललात? आता एवढी कहाणी ऐकली तर याच्या बरोबर तुम्हाला एक बोनस टिप देतो जी तुमचे करोडो रुपये वाचवतील. आता समजा एक क्लासिफाईड रोड जर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातून जात असेल तर तो रस्ता डिक्लासिफाय होऊन त्याचा दर्जा DP रोडचा होतो आणि त्यातून कोणतीही बिल्डिंग लाईन किंवा कंट्रोल लाईन सोडण्याची गरज लागत नाही. तुमचाही रोड टच प्लॉट आहे आणि त्याला किती मीटरची कंट्रोल लाईन किंवा बिल्डिंग लाईन लागेल हे तुम्हाला जाणून घ्यायचंय तर सँक्शनवाल्याला नक्की संपर्क करा आणि काही शंका असल्यास नक्की कमेंट करा आणि YouTubeवर सबस्क्राईब करा आणि Instagramवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.